माझे काही लोक तिच्यावर आणि मंगेशच्या घरावर नजर ठेवून आहेत। मंगेश तिला काहीही करू शकणार नाही, ट्रस्ट मी। पण हे असं किती दिवस आकाश? जोपर्यंत तिच्या हाती काही लागत नाही तोपर्यंत। आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ती काहीतरी शोधून काढेल। तेवढी हुशार आहे ती। मला खात्री आहे की तिला काही पुरावा मिळेल। इनफॅक्ट आतापर्यंत मिळालाही असेल। तुमचा अंदाज एकदम डिट्टो निघालाय। नाही, संपत बोलायला तयार झालाय। ग्रेट। मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तो बोलेल। मी लगोलग निघा। ठीक आहे, मी आलोच। साहेबांचे अड्डे, त्यांची बँक खाती, काळा पैसा, सगळी माहिती देतो। पण मला साहेबांपासून वाचवायचं। ठीक आहे, तू काळजी नको करूस, तुला काही होणार नाही। मरू देणार नाही तुला, आणि त्या साहेबाच्या हाती तर अजिबात लागू देणार नाही। सासणे, त्याचं स्टेटमेंट घे। बोल। देवराज राऊत उर्फ साहेब हे जगापुढे यायला नको असेल तर माझं ऐका। काय हवंय रे तुला? मला काय हवंय हे कळलं नाहीये का तुम्हाला? साहेब, एवढी महत्वाची बातमी स्वस्तात तर नाही मिळणार तुम्हाला। आपण सगळेच लढतोय, धोका कुणाला नाहीये। आणि ही लढाई आपली आहे ना, आपल्याला ती मिळूनच लढायची। मी आता कोणालाच भीत नाही, आणि हा शब्द तुझ्या तोंडूनही चांगला नाही दिसत। हे सगळं संपवून टाकू आपण। आकाश साहेबांनी संपतला बोलतं केलंय। उद्याच तुमच्या विरोधात वॉरंट निघेल। ताबडतोब अटक होण्याची शक्यता आहे। मला सांगा, हे स्टेटमेंट आता मला मिळवावं लागेल आकाशकडून। हे भेटेल मला आकाश। एवढ्यासाठी तर तुम्हाला इथे बोलवलं। तशी आपली ओळख नव्हती, आणि अशा कामासाठी ओळख महत्वाची नसते। ही बॅग तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आता। बरं, मला एक सांगा, हा आकाश आत्ता कुठे सापडेल? रोज सकाळी 9:30 वाजता तो निघतो, एकटाच, बाईकवर। मी माझ्या बायकोची खूप काळजी घेतो। तो जाऊ देणार नाही बाहेर कुठेही। तू चहा करून घे, मी आलोच। हे घ्या पैसे। पैसे महत्वाचे नाही तर असणे, आता जे महत्वाचे आहे ते ताब्यात द्या। संपतच्या स्टेटमेंटची फाईल। साहेबाला काय सांगितलं माझे? तेच जे तुम्ही मला सांगितलं, शब्दन शब्द तोच। व्हेरी गुड। पण मला तुमची ही चाल लक्षात नाही आली। संपतला आधी साहेबाविरुद्ध स्टेटमेंट द्यायला लावलं, आणि मग संपतनं आकाश केतकरला काय सांगितलं हे मला साहेबाला सांगायला सांगितलं। स्टेटमेंटची फाईलही मागवली। हा सगळा मामला काय आहे हे मला काही समजेन असं झालंय। याला म्हणतात एकाच दगडात दोन पक्षी मारा। आकाश केतकर हा माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा। त्याला बाजूला करण्याचं काम आता परस्पर साहेब करणार। तो गुन्हा माझ्या डोक्यावर नाही येणार। येतो मी, हे लक्षात ठेवा। पुन्हा काय काम असेल तर मलाच सांगा। येऊ? आकाश केतकर, तुझे दिवस भरले आहेत।